नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. मोदी सरकारने काल सलग तिसऱ्यांदा शपथ घेत सत्तेत यायची हॅट्रिक केलेली आहे आणि मागच्या 2 विजयांपेक्षा हा विजय थोडासा वेगळा अशासाठी की गेल्या 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच भाजपकडे बहुमत नाहीये. 240 जागांवर पोहोचलेल्या भाजपला सत्तेत राहण्यासाठी मित्र पक्षांना चुचकारावं लागणार आहे हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट झालं होतं. काल शपथ घेणारं मंत्रिमंडळ पाहताना मित्र पक्षांना भाजपनं दिलेला मान स्पष्ट दिसत होता. अपवाद एकच, महाराष्ट्रात भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेवर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती काल मंत्रिमंडळ समावेशावरून अन्याय झाल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झालेल्या आहेत. मांझी, अनुप्रिया यांच्या पक्षाचा एक खासदार असताना त्यांना कॅबिनेट, जेडीएसचे 3 खासदार असूनही त्यांना कॅबिनेट, मात्र शिंदेंचे 7 खासदार असूनही त्यांची मात्र राज्यमंत्रीपदावर बोळवण. असं का? मांझी, अनुप्रिया यांना जो न्याय लागू केलेला आहे तो अजित पवारांना का लागू होत नाही? त्यांच्याही पक्षाचा एक खासदार आहे. प्रफुल्ल पटेलांसारखे अनुभवी खासदार त्यांच्याकडे असताना सुद्धा राज्यमंत्रीपदाची त्यांना ऑफर देणे आणि त्यापुढे जाऊन डिमोशन नको म्हणत अजित पवारांनी ते नाकारणे, याला सगळ्याला काय म्हणायचं? शिंदे, अजित पवार यांना मंत्रिपदाच्या बाबतीत भाजपने ग्राह्य धरलंय का? एकत्र निवडणूक लढवून जिंकणाऱ्यांना भाजपने डावललंय? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. नरेंद्र दामोदर दास मोदी आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप देशमुख आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आपल्यासोबत असतील. त्याचबरोबर पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर अगदी थोड्याच वेळात या चर्चेत सहभागी होत आहेत. मी सुरुवातीला प्रदीप देशमुख आणि ज्योती वाघमारे या दोघांची प्रतिक्रिया घेऊन मग अजित चव्हाण यांच्याकडे जाईन. प्रदीप देशमुखजी, या सगळ्यामध्ये अजित पवार यांनी काल जी पत्रकार परिषद घेत आम्ही एनडीए सोबत आहोत पण आम्ही मंत्रिपद स्वीकारणार नाही असं सांगितलं, एक प्रकारे त्यांची नाराजी आहे. भाजपने ग्राह्य धरलं तुम्हाला? नाही, अजितदादा नाराज निश्चित नाहीयेत, कारण आम्ही संयमाने काम करणारे कार्यकर्ते आहोत. राजकारणामध्ये मंत्रिपद, सत्तेची पद ही काही आम्हाला नवीन नाहीयेत. ज्या वेळेला आम्ही सर्वजण राजकारणात आलो, अजितदादा असतील त्यावेळेला, तेव्हापासून आजपर्यंत जनतेने आमच्याच बाजूने कौल दिलेला आहे, एक मधला काही काळ सोडला तर. त्यामुळे सत्ता आणि ती राबवणं याचं आम्हाला काही सूर्यसूतक नाही. परंतु एक निश्चित आहे, ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला महायुतीला विजयी व्हावं म्हणून सर्व पक्षांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लढले. किंबहुना काही ठिकाणी तर सर्व पक्षांमध्ये सर्वात जास्ती अग्रेसररित्या काम करणारे आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते. नाही प्रदीपजी, तुम्ही म्हणताय अजित पवार नाराज नव्हते. आता भर पत्रकार परिषदेमध्ये जे सांगतायत की आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं मात्र आम्हाला ते मिळालं नाही, आम्ही त्यांना सांगितलं द्यायचं तर कॅबिनेट मंत्रीपद द्या, नाहीतर आम्हाला नको, कारण आमचे प्रफुल्ल पटेल जास्त अनुभवी आहेत, आम्ही काही राज्यमंत्रीपद स्वीकारणार नाही, असं थेट सांगणं ह्याला नाराजी नाही म्हणायची तर काय म्हणायचं? स्वभाव आहे, जे त्यांच्या मनामध्ये असतं ते बोलतात. आणि नाराजी तुम्हाला सांगतो, मी आजही सांगतो, मी काही नाराज नाही अशातला पण भाग नाहीये. पक्षातल्या कार्यकर्त्यांना निश्चित वाईट वाटलेलं आहे. मी कार्यकर्त्यांना वाईट वाटलं म्हणतोय, कारण रात्रंदिवस आम्ही काम केल्यानंतर आमची अपेक्षा होती की आम्हाला सत्तेमध्ये मानाचं पद मिळायला हवं होतं. परंतु त्याकरता ठीक आहे, आघाडीचा युतीचा धर्म आहे, त्या ठिकाणी थोडंफार कमी जास्त काही वेळेला होतं. आमची थांबायची तयारी आहे, पण प्रफुल्ल पटेल साहेबांची सिनियरिटी, त्यांचं आजपर्यंतचे कॅबिनेट मंत्री म्हणून असलेलं काम, ती दखल घेऊन कॅबिनेट मंत्रीपदच मिळावं अशी आमची निश्चित मागणी आहे. बरं, मी ज्योती वाघमारे यांच्याकडेही जाईन. ज्योतिताई, 7 खासदार आहेत शिवसेनेकडे, मात्र तरी सुद्धा एका राज्यमंत्रीपदावरती बोळवण होते आणि वर चेरी ऑन द टॉप म्हणून सांगितलं जातं स्वतंत्र प्रभार आहे. काय म्हणायचं याला? कॅबिनेट मंत्रीपदाचा खरं तर हक्क तुमचा. ताई, खरं तर सगळ्यात आधी मला हे सांगायचंय की आमची भूमिका ही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा दिल्लीत गेले तेव्हाच त्यांनी ती स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की मी इथे काही मागायला आलो नाहीये, तर मी इथे मोदी साहेबांना पाठिंबा द्यायला आलो. मुळात आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती ही कुठलेही आकडे, मंत्रिपदाचा वाटा किंवा सत्ता संघर्ष या सगळ्यांच्या पलीकडची आहे. ती हिंदुत्वाच्या पायावरती आहे आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं आम्हाला की आम्हाला काय मिळालं, आम्हाला किती मंत्रिपदे मिळाली याहीपेक्षा जनतेला काय मिळणार आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत, याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे.
आणि त्यामुळे मला वाटतं की स्वतंत्र प्रभार असलेलं राज्यमंत्रीपद त्यांनी दिलेलं आहे आणि नक्कीच इथून पुढे ही मंत्रिमंडळाचं विस्तारीकरण वगैरे होताना नक्कीच आम्हाला संधी मिळेल अशी आम्हाला आशा वाटते. म्हणजे आम्ही सत्तेतला वाटा घेण्यासाठी गेलो नव्हतो, आम्ही मोदींसाठी गेलो होतो, हा प्रचार नाहीये. प्रचारामध्ये ही वाक्य खूप छान दिसतात ज्योतिताई, पण रियालिटीमध्ये खरंच कार्यकर्त्यांची ही भावना आहे, खरंच नाराजी नाहीये शिंदेंकडे. म्हणजे एक खासदार असलेल्या पक्षाला कॅबिनेट मिळते, 3 खासदार असलेल्या पक्षाला कॅबिनेट मिळतं आणि शिंदेना राज्यमंत्रीपद. सगळ्यात आधी तर ताई मला पुन्हा एकदा तेच सांगायचं आहे की सत्तेचा वाटा मिळण्यासाठी ही तडजोड नक्कीच केलेली नव्हती. ही विचारांच्या वरती आधारित असलेली, तत्वांच्या वरती आधारित ते असलेली कळलं मैत्री तुम्ही आहे. भाजपसोबत पण आलात त्यावेळेला जर- सत्तेतल्या हो. वाट्यासाठी तडजोड नव्हती, ते कळलं. पण हो. आता एवढं काम आणि- केल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला त्या वाट्यामधला खोबरं खायची वेळ येते, प्रसाद खायची वेळ येते, त्यावेळेला सापत्न वागणूक ही सरळ दिसतेय, ती तुम्ही ऍसर्ट करायला तयार नाहीये. कसं सर्व्हाइव्ह करणार मग तुम्ही याच्यामध्ये? नाही, यामध्ये आम्हाला सापत्न वागणूक अजिबातच वाटत नाहीये. कारण इथं असं स्पष्ट केलेलं आहे ताई की स्वतंत्र प्रभार असलेलं राज्यमंत्रीपद हे मला वाटतं हे कॅबिनेट मंत्रिपदाच्याच दर्जाचं आहे. राहिला भाग हा जर कार्यकर्त्यांच्या भावनांचा असेल तर कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना, आमच्या सर्वसामान्य शिवसैनिकांना किंवा खासदारांना हे वाटणं स्वाभाविक आहे की आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद असायला हवं किंवा आपल्याला जास्त वाटा मिळायला हवा. अशा पद्धतीच्या भावना ह्या सर्वसामान्य शिवसैनिकांच्याकडून किंवा आमच्या खासदारांच्याकडून येत आहेत. परंतु आमचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अत्यंत स्पष्ट अशी भूमिका घेतलेली आहे की मोदी साहेब देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान होणं हा आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता आणि आम्हाला काय मिळालं, आम्हाला किती मंत्रिपदं मिळाली याही पेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही काय देऊ शकतो आणि जनतेसाठी किती कामं करू शकतो याच्यावरती आमचा फोकस राहील. बरं, ठीक आहे. अजित चव्हाण, मला वाटतं या दोघांनीही ज्या पद्धतीने पाठराखण केलेली आहे, पिच सोपं झालेलं आहे तुमच्यासाठी. पण तरी सुद्धा म्हणजे तुम्ही भाजपचे नेते जरी असाल तरी तुम्ही महाराष्ट्रातले आहात आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करता अशा प्रकारे तुमच्या मित्रपक्षांना ट्रीट करणं तुमच्या केंद्रीय नेतृत्वाने, याचे काय अर्थ काढायचे? नम्रताजी, आज आपल्या स्टुडिओत येऊन बसलो कारण एक लक्षात घ्या, मीडियाचं हे परसेप्शनच आम्हाला मोडून काढायचं आहे. कारण या निवडणुकीमध्ये आम्हाला दिसलं जी परिस्थिती नाही तशी ती मांडल्यामुळं किती नुकसान होतं. एक लक्षात घ्या, माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्योतिताई, प्रदीप भाऊ, राष्ट्रवादी, शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते यांचं हे सरकार आहे. मोदींचं सरकार हे काय भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही आहे. त्यामुळं मंत्रिपदं कुणाला किती हा प्रश्नच नाही आहे. आम्ही सगळे इतके एकदिलानं, आणि खरोखर हे नुसतं बोलण्यासाठी नाही आहे, तर आम्ही इतके एकदिलानं सगळे काम करतो. आणि सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो, महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत विधानसभेच्या, त्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती काही घडामोडी निश्चितपणे घडतील. राजकारणामध्ये सगळं आधी सांगून करायचं नसतं. आणि आपण एक लक्षात घ्या, आदरणीय एकनाथरावजी शिंदे आमचे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आदरणीय अजितदादांकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमच्या सहकाऱ्यांकडे अतिशय महत्त्वाची खाती आहेत. राजकारणामध्ये आपण एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं नैसर्गिकरित्या विचार जुळले पाहिजे तसे नैसर्गिकरित्या महायुतीमध्ये नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे विचार जुळलेले आहेत. आणि मला असं वाटतं की अजित चव्हाणजी, मला तुमचं हे वाक्य खूप इंट्रिगिंग वाटतं. याचा अर्थ असा काढायचा का की राज्यामध्ये आम्ही त्यांना सत्तेचा वाटा दिलेला आहे, क्रीम ऑफ द क्रीम आम्ही राज्यात देतोय, त्यांनी केंद्रात फार अपेक्षा ठेवू नये असं तुम्ही सांगायचा प्रयत्न करताय? अजिबात नाही. बघा, प्रत्येक गोष्टीची वेळ असते, त्या वेळेनुसार टायमिंग्स असतात राजकारणामध्ये. आणि मला असं वाटतं की मीडियानं किंवा इतर कुणीही आता अशा पद्धतीच्या कितीही बातम्या चालवल्या तरी महायुतीच्या कार्यकर्त्यांना त्याचा कुठलाही फरक पडणार नाही. कारण सरकार आमचं आहे, आमच्या सगळ्यांचं सरकार आहे. शिवसेनेचं सरकार आहे, राष्ट्रवादीचं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे. आम्ही सगळे सोबत मिळून सत्तेमध्ये महायुतीचे पंतप्रधान, NDAचे पंतप्रधान आज आदरणीय नरेंद्र मोदीजी आहेत. आणि मला असं वाटतं की सरकारमध्ये नुसतंच मंत्रिपद, बऱ्याच वेळेला बघा असं असतं, जनतेची कामं करण्याकरता ही सत्ता आहे. मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शब्द हा मानाचा शब्द आहे. आणि सरकार आल्यापासून तीनही पक्षाचे कार्यकर्ते आम्ही सगळे असा अनुभव घेतो आहोत की सरकारमध्ये अतिशय एकदिलानं राज्यामधले मंत्री असोत, केंद्रातले मंत्री असोत, इतर पक्षाचे मंत्री असोत, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. टायमिंग हा शब्द वापरला,
जसं राजकारणातलं टायमिंग असतं तसं हे टायमिंग महत्त्वाचं नाही वाटलं की तिसऱ्यांदाच मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत, हॅट्रिक करतं एनडीएचं सरकार, आणि त्यावेळेला हे मित्रपक्ष भले त्यांचा 1 खासदार असेल, 7 खासदार असतील, 3 असतील, त्यांना मान द्यावा, एक कॅबिनेट, काय फरक पडला असता? नम्रताजी, बघा असं असतं की जेव्हा एका कुटुंबामध्ये अनेक लोक असतात त्यावेळेला त्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात, निश्चितपणे असतात. बघा तुम्ही म्हणताय ना की काही पक्षांना कमी जागा असूनही जास्त मंत्रिपदं का दिली, का अशा पद्धतीनं आमच्या काही सहकाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना मंत्रिपदं मिळाली नाही. प्रत्येक गोष्टीचं टायमिंग असतं आणि ते टायमिंग योग्य वेळेला बरोबर कळतं की असा डिसिजन, असा निर्णय का घेतलेला आहे. मी आपल्याला सूचक बोललेलो आहे, मी अनेक वेळेला आमच्या वक्तव्यामधनं आपल्याला पुढं चालवण्यासाठी बातम्या देत असतो. मी तुम्हाला तेच सांगतो की टायमिंग महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यावेळेला महाराष्ट्राला मोठी ताकद मिळेल याची माझ्याकडे खात्रीशीर माहिती आहे. आणि दुसरा विषय एक महत्त्वाचा असा की कोणाला किती मंत्रिपदं आहेत याचा खरोखर आम्ही तीनही पक्षाचे सहकारी विचार करत नाही. सरकार आमचं आहे, पंतप्रधान आमचे आहेत, मुख्यमंत्री आमचे आहेत, आमचं जनतेचं कुठलंही काम त्यामुळे अडत नाही, हे आपण लक्षात घ्या. ठीक आहे भोईटे सर, टायमिंग या शब्दावरती बराच खल झालेला आहे. टायमिंग आत्ताच त्यांनी सांगितलं की विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत, कदाचित ते टायमिंग साधलं जाऊ शकतं किंवा आत्ताची टायमिंग साधली गेलेली नाही, त्याच्या पाठीमागे बरंच काही आहे, बऱ्याच सूचक गोष्टी आहेत. म्हणजे असं आहे की आमच्या फायद्याचं टायमिंग जे आहे ते आम्ही पाळणार, असंच त्याच्यामधनं अर्थ काढायचा. आपण काय म्हणायचं? नम्रता, तेच असतं ना राजकारण. काय शेवटी राजकारण हा संधींचा खेळ आहे. आपण संधी साधू म्हणतो राजकारण्यांना, मात्र त्यासाठीच राजकीय क्षेत्र ओळखलं जातं. कोणताही पक्ष असो स्वतःच्या सोयीनुसार युती करणं, आघाडी करणं, सोयरीक जुळवणं आणि सोयरीक तोडणं किंवा सोयरीक वाढवणं, रुजवणं, हे सर्व करत असतात. त्यामुळे कोणत्याही एका विशिष्ट पक्षाला दोष द्यायचा नाही. मात्र कदाचित या लोकसभा निवडणुकीत जे आकडेवारी समोर आली, म्हणजे भाजपचे 26.18% जी मतं भाजपच्या वाट्याला आली या लोकसभा निवडणुकीत आणि गेल्या वेळीची मतं, याचा जर सांगड घालण्याचा आपण प्रयत्न केला आणि जर भाजपनं कदाचित असा विचार केला असेल की अखंड शिवसेना असताना आमची जेव्हा युती होती आम्ही 40च्या पलीकडे मजल मारत होतो, आता 2 घटक पक्ष सोबतीला घेतले, शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, आणि मतांची टक्केवारी जरी तेवढी एकंदरीत राहत असली तरी सुद्धा जागांची संख्या जर घटत असेल लोकसभेला, आणि ब्रँड मोदी हा या देशातला मेगा ब्रँड सोबत असूनही महाराष्ट्रात तसं घडत असेल, एवढं सर्व करून जे काही केलं आपल्या सर्वांना माहित आहे, जे काही घडत आलं, जोड तोड फोड वगैरे वगैरे, अगदी म्हाडासारख्या मतदारसंघात ऐनवेळी सुद्धा समोरच्या पक्षातला माणूस आपल्याकडे एखादा राजकीय नेता आणण्यासाठी जे केलं गेलं सगळीकडे घडलं. ते तरी सुद्धा जर असं घडत असेल आणि मग भाजपनं टायमिंगचा विचार केला की या टायमिंगला काय यांची संगत तेवढी चांगली आपल्याला फळलेली दिसत नाही, आता विचार करूया आणि त्यामुळे घ्यायचं तर घ्या. या भूमिकेत जर भाजप या मित्रपक्षाच्या बाबतीत आली आहे का याच्यावर गंभीरतेनं विचार नक्कीच केला पाहिजे. अगदी तोडायपर्यंत म्हणत नाही आम्ही, मात्र इतकंच तुम्हाला एका जागेच्या मोबदल्यात मिळू शकतं, त्या पलीकडे नाही. सर मित्र पक्षांची अपरिहार्यता याच्यामध्ये दिसून येते, नक्कीच दिसते. भाजपची अपरिहार्यता आपल्याला राष्ट्रीय पातळीवर दिसलेली आहे. बिहारमध्ये बघा त्या मांझींना कसं त्यांनी एकाच्या बदल्यात एक दिलं. अनुप्रिया अपना दलवाल्या, म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत, राष्ट्रवादीच्या बाबतीत भाजपनं जो प्रयोग महाराष्ट्रात आता केला तो काही वर्षांमागे उत्तर प्रदेशात पहिला प्रयोग झालेला. अपना दल या पक्षाच्या बाबतीत, भाजपच्या मित्र पक्षाच्या बाबतीत अनुप्रिया एक रामदास आठवले विसरून चालणार नाहीत आपल्याला. एकही खासदार निवडून आला नाही, स्वतः आठवले राज्यसभेत आहेत तरीही त्यांना मंत्रिपद मिळतं. होय ना, म्हणजे जिथं आवश्यकता आहे त्याचं कारण संविधानाचा मुद्दा चालला. आणि नम्रता, मगाशी मी जो आकड्यांची भाषा वापरली की 2014च्या निवडणुकीपेक्षा 2019च्या निवडणुकीत, गेल्या निवडणुकीत 10% मतं वाढलेली ओबीसी आणि अनुसूचित जाती जमातींची भाजपची. यावेळी मात्र मोठा फटका बसलाय भाजपला या राखीव मतदारसंघांमध्ये. त्यामुळे स्वाभाविकरित्या भाजपनं यावेळी रामदास आठवलेंना तसंच इतर मागासवर्ग या निवडून आलेल्या खासदारांना जास्त महत्व दिलं तर त्याचं टायमिंग आपण ओळखलं पाहिजे, एवढं नक्कीच सांगेन. बर, मी ज्योती वाघमारे यांच्याकडे जाते. ज्योतिताई, या सगळ्यामध्ये टायमिंग या शब्दावरती खल होतोय. टायमिंग काय शिंदेच्या शिवसेनेसाठी महत्वाचं नाहीये का की मोदी एकीकडे शपथ घेत असताना आम्हाला राज्यमंत्री पदावर समाधान मानावं लागतंय? कसे खुश राहता तुम्ही?
खरं तर ताई, आता सरांनी जे विश्लेषण केलं त्याचा पूर्ण आदर करून सांगतेय की राजकारणाच्या बाबतीत संधी साधू हा शब्द वापरला. प्रत्येक राजकारणी संधी साधू असतो का नाही मला माहिती नाही, परंतु आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब किंवा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसारखे नेते असतील, ते जनतेची सेवा करण्यासाठी संधीचं सोनं मात्र नक्कीच करतात. आपण वारंवार आम्हाला मंत्रिपदाच्याच बाबतीत विचारताय, पण आता आम्ही कुठं सोनं तुम्हाला झालं? परत 7 परत खासदार आणि निवडून आले पुन्हा तुमचे, पुन्हा कुठं सोनं झालं? ताई, खरं तर मला सांगा की फक्त मंत्रिपदाचे जास्त आकडे मिळणं म्हणजे सोनं होणं असतं का? अहो, तुम्ही हे का बघत नाही आहात की ज्या वेळेला मंत्रिपद देण्याची सुद्धा संधी येते ना, त्यावेळेस राजा का बेटा राजा नाही बनेगा म्हणत स्वतःचा मुलगा जो 3 वेळेला खासदार म्हणून निवडून येतोय, त्यांना बाजूला ठेवून एका सर्वसामान्य शिवसैनिकाला प्रतापराव जाधव साहेबांसारख्यांना संधी दिली जाते. कारण इथे आम्हाला पुन्हा पुन्हा दाखवून द्यायचंय की राजकारण हे फक्त खुर्ची मिळवण्यासाठी करायचं नसतं, किंवा अगदी मंत्रिपद असेल किंवा मुख्यमंत्रीपद असेल, हे जेव्हा मिळतं त्यावेळेला त्याचा फायदा हा जनतेला झाला पाहिजे. आमच्या पक्षाला किती आकडे मिळाले, आमच्या पक्षाला किती मंत्रिपद मिळाली, म्हणजे काय सांगावं? आता अजित चव्हाणांनी सांगितलंय की विधानसभेच्या तोंडावरती बरेच काही घडू शकतं, तर त्यावेळेला कदाचित श्रीकांत शिंदे नाही मिळेल कॅबिनेट, त्याच्यासाठी राखून ठेवले का त्यांची खासदारकी? खरं तर पुढे अजिबातच नाही. आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी अत्यंत ठामपणानं सांगितलेलं आहे की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा. आणि माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा ठामपणानं हे प्रसार माध्यमांच्या समोर सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांना पक्ष संघटना वाढवण्यामध्ये जास्त रस आहे, आणि यामुळेच स्वतःचा विचार न करता, म्हणजे माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत आणि आपण आणि आपलं कुटुंब याच्यापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राला स्वतःचं कुटुंब मानणारे नेते आम्हाला मिळालेत, याचा आम्हाला आनंद वाटतो. आणि आपण हे सुद्धा बघा की जेव्हा आपण महाराष्ट्राच्या सन्मानाची गोष्ट करतो त्यावेळेस सेंट्रल हॉलमध्ये आपल्या भाषणाची सुरुवात करताना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी छत्रपती शिवरायांच्या जय जयकाराच्या घोषणा दिल्या आणि त्याला संपूर्ण देशानं प्रतिसाद दिला. आम्ही इथे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि शिवरायांच्या रयतेच्या स्वराज्यासाठी लढत आहोत, मंत्रिपदाच्या आकड्यासाठी नव्हे. प्रदीप देशमुखजी, वारंवार सांगतो. ठीक आहे प्रदीप देशमुखजी, एक प्रकारे हे तुम्हाला कुठेतरी संदेश द्यायचा आहे की 5 जागा तुम्ही उभ्या केल्या, त्यापैकी 1 जागा निवडून येते, तुमचा यशाचं पर्सेंटेज हे 20% आहे, त्यामुळे तुम्हाला एवढंच मिळणार आहे, हे कुठेतरी दाखवायचा प्रयत्न आमच्या दृष्टीने आम्ही त्याचं विश्लेषण असं करतोय. तुम्ही कसं बघताय? नाही, आपण विश्लेषण असं करताय. आपण एक पहा, ज्या राज्यांमध्ये निवडणुका असतात त्या राज्यांमध्ये आपल्या सहकारी पक्षांची ताकद वाढवली जाईल का घटवली जाईल ताई? आता इथे वाढवलेली दिसत नाहीये. वाढवतील ना. आम्हाला पेशन्स आहेत, आम्ही तेवढी वाट पाहायला तयार आहोत. अगदी कालच संध्याकाळी मिळालं पाहिजे होतं आणि काही दिवसात नाही मिळालं तर आम्ही अगदी अस्वस्थ झालो वगैरे, इथपर्यंत आम्ही पेशंट नक्की नाही आहोत. आम्हाला कळतंय की राजकारणामध्ये काही अडचणी असतात, त्या समजून घ्यायच्या असतात, त्या येत्या काळामध्ये त्या दूर केल्या जातील. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, प्रत्येकजण हा बेरजेचं गणित राजकारणामध्ये करायचा प्रयत्न करत असतो. पुढच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यावेळेला आपल्या सहकारी पक्षाची ताकद वाढल्यानंतर आपलीही ताकद वाढेल. हे न समजण्या इतके दिल्लीचे जे काही नेते मंडळी आहेत ते काही कमी नाहीत त्याच्यामध्ये, त्यांना सर्व या गोष्टी कळतात. आणि निश्चित पुढच्या काळामध्ये तो जो काही योग्य तो मान सन्मान आणि जी काही कमिटमेंट आहे ती पूर्ण होईल, याची मला आज तरी निश्चित खात्री आहे. बरं, अजित चव्हाणांना मगाशी काही मुद्दा मांडायचा होता. अजित चव्हाण. नाही, सरांनी मगाशी विश्लेषण केलं की राजकारणामध्ये संधी साधूपणा केला जातो. माझ्या भगिनी ज्योतिताईंनी जे सांगितलं मी त्याच्याशी सहमत आहे. मुळात महायुती जी आहे तिची सुरुवातच त्यागातनं झाली. आपण लक्षात घ्या, माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आमचे संख्येनं खूप जास्त आमदार असताना सुद्धा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकरता मुख्यमंत्रीपद दिलं. आदरणीय अजितदादा पवारांनी आत्ता सांगितलं ठीक आहे, हरकत नाही, आम्ही थांबतो, आपण पुढच्या वेळेला पाहू, कारण प्रफुल्ल पटेल अजित चव्हाणजी, त्या त्यागाची खूप वेगवेगळी भाषांतरं झालेली होती. असं नाही ताई, आपण बघितलं पाहिजे ना. श्रीकांत शिंदे साहेबांनी, म्हणजे मला खरंच माझे मित्र आहेत श्रीकांत शिंदे, मला अभिमान वाटतो. आपण मागच्या सरकारमध्ये बघा, स्वतःचा मुलगा मंत्री, माझ्या मुलाला मुख्यमंत्री करण्याकरता माझं कुटुंब माझी जबाबदारी अशी मोहीम चालवणारे पक्षप्रमुख कुठे, आणि सामान्य शिवसैनिक. प्रतापराव जाधवांना मंत्रिपदी देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण लक्षात घ्या, हे सगळं का आहे, हे जनतेसाठी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 3दा निवडून आले होते ना श्रीकांत शिंदे, त्यांचाही क्लेम होताच की. आणि असं नाही, माझ्या सहकारी मित्रपक्ष आहे शिवसेना,
ह्या सगळ्या लोकांनी जाऊन एकनाथ शिंदेनं सांगितलं की नाही तुम्ही श्रीकांत शिंदेना मंत्री करा, त्यांनी ठामपणे नाही सांगितलं. अजितदादांनी अतिशय, अजितदादा जे मनात आहे तेच बोलतात. दादांनी स्पष्टपणे सांगितलं हरकत नाही, आपण पुढच्या वेळेला बघू. कारण हे सगळं, हा सगळा त्याग, ही सगळी आमची एकता, आमच्या कार्यकर्त्यांची ही समरसता, आम्ही एक दिलानं काम करतो, याची चर्चा जास्त झाली पाहिजे. आणि मी खरंच सांगतो मनापासून, आमचं सरकार आहे, हे सरकार आम्हाला आमचं वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, सर्व कार्यकर्त्यांनी जी जनतेची कामं नेलेली असतात ती करण्याकडे आमचं प्राधान्य असतं. माझ्याकरता मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मंत्री, माझ्याकरता अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री 24 तास उपलब्ध आहेत. मी सांगितलेली लोकांची कामं ते करतात. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला निश्चितपणे महायुतीमध्ये आम्ही आहोत याचा अभिमान वाटतो. आणि नम्रताजी, मला माध्यमांचं हे परसेप्शन जे आहे, दुसरी बाजू आपण बघा ना, ही नाराजी अशा पद्धतीने हे आहे, असं काहीही नाही आहे. आणि मला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती आम्ही सगळे एक दिलानं, म्हणजे प्रदीपजी, ज्योतिताई, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचं प्रतिनिधित्व करतो आणि स्पष्टपणे आम्ही सांगतो. माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी देखील सांगितलं आणि हाच संदेश आम्हाला शेवटपर्यंत पर्क्युलेट करायचा आहे. कोणी कितीही आमच्यामध्ये काड्या लावण्याचा प्रयत्न केला तरी त्या लागणार नाहीत, कारण आम्ही एक दिलानं आणि निस्वार्थीपणे एक आलो. त्यागानं या महायुतीची सुरुवात झाली आहे. त्यामुळे असल्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आमच्यात भांडणं होणार नाहीत, मला याचा विश्वास. भोईटे सर, समरसता की अपरिहार्यता, टायमिंग साधलेलं की टायमिंग चुकलेलं, कशी भाषांतर करायची सध्याच्या परिस्थितीची? टायमिंग ठरवलेलं आहे की त्यांना कळतं राजकीय नेत्यांना की कोणतं टायमिंग, म्हणजे आपण पत्रकार किती आपण आणला तरी राजकारणात तर राजकीय नेत्यांना जेवढं कळतं तेवढं आणखी कोणाला कळू शकत नाही. थोडक्यात शिंदे आणि अजित पवारांना माहिती आहे की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपली बार्गेनिंग व्हॅल्यू अजून वाढणार आहे. त्यांचा तसा प्रयत्न राहील. मात्र शेवटी राजकारणात बाकी किती बेरीज वजाबाकी वगैरे शब्द वापरले तरी सुद्धा तुम्ही मतांमध्ये ते किती रूपांतरित करता त्यावर तुमचं महत्व कळत असतं. तुम्ही एकतर कापणारे पाहिजे किंवा तुम्ही जोडणारे पाहिजे. त्यामुळे स्वाभाविकरित्या विधानसभेला ज्या 150 पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीची मताधिक्य दिसतंय, त्याचा विचार करून भाजप जे डेटा मॅनेजमेंटमध्ये सर्वात सक्षम मानली जाते, अजित चव्हाण किमान माझं हे विधान नाकारणार नाहीत, त्या डेटा अनालिसिस नंतर जे काही दिसून येईल समोर त्याच्यावरच पुढचं ठरेल. त्याच्यावर पुढचं टायमिंग ठरवलं जाईल की कोणाशी जुळवायचं आहे, किती जुळवायचं आहे, कोणाच्या वाट्याला किती द्यायचं आहे. अर्थात त्या जागा ज्या काही ठरतील विधानसभेसाठी त्यावरही बरंच काही अवलंबून असेल. आता जे काही चाललेलं आहे नम्रता, आपण जे काही पाहतोय ते केवळ चुकलेल्या, हुकलेल्या किंवा ठरवून चुकवलेल्या टायमिंग संदर्भातील असू शकतं. परभणी सारखी जागा, म्हणजे कितीही कोणी वाद केला तरी सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार होता. त्या राष्ट्रवादीकडून ती लढवली गेली असती तर कदाचित निकाल वेगळा लागू शकला असता, हेही नाकारता येत नाही. मात्र आत्ताच बोललं झालं तसं महायुती ही त्यागाच्या पायावरच उभी आहे असं म्हटलं गेलं. आणि त्याग हा काही वेळा राजकारणात मित्र पक्षांकडूनच अपेक्षित ठेवला जातो. मग मित्र मोठा असो, छोटा असो, कुणीही असो, त्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार होतो ना तेव्हा विजयाचं कॉम्बिनेशन सुद्धा नक्कीच जुळतं. ते टायमिंग वेगळंच असतं. बरं, आणि विधानसभेला आता पुढचं काय कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतंय हे मला वाटतं ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये स्पष्ट होईलच. मात्र या चर्चेसाठी आपल्याला अजित चव्हाण, ज्योतिताई, भोईटे सर आणि प्रदीप देशमुख या चौघांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुळा इथेच शमलाय. पाहत रहा पुढारी न्यूज.